हिम्मत पडलीयस ना? पडलीयस ना? हा, पडलीयस ना? सांग ना, पडलीयस ना? काही काय बोलतेस तू? म्हणजे तुला वाटतंय ते अगदी तसंच नाहीये? म्हणजे नाहीये, नाही तसं काय. एक मिनिट, आधी काय म्हणालीस? म्हणजे अगदीच तसं नाहीये, म्हणजे आहे. हो ना? हो ना? हो ना? हो ना? ए शक्ती, हे बघ, माझं मराठी पक्क आहे. शब्दांचा अर्थ कळतो मला. हो ना? तुझं मराठी पक्क आहे ना? मग आता इंग्लिशही पक्क कर. श्रद्धा मॅडम, लेट्स गो, वी आर गेटिंग लेट. हा, चल. शक्ती, शक्ती. भद्रा, भद्रा, प्लीज, काय झालं? काय झालं? काय डोकं दुखतंय, डोकं का दुखतंय? अय, कोरोनाला बोल. कोरोना! वहिनी बस, काय झालं? काय बस, बॉस अशी वेड्यासारखी का करायला लागलीत? बॉस, काय झालं तुम्हाला? वहिनी बॉस अशी का करायला लागलात का? बॉस, बॉस काय झालं? डॉक्टरने बोलू का? डॉक्टरने बोलू? नाही. कोरोना डॉक्टरने बोलू, डॉक्टरने बोलू. हे सगळं त्या आदिशक्तीमुळे होते असं वाटतं का तुम्हाला? आदिशक्ती नाही, बापरे, म्हणजे आदिशक्ती परत आली. संपलं सगळं. ते आता मारणार, मलाही मारणार, तुम्हालाही मारणार, सगळ्यांना मारणार. बापरे. काय बोलतोस? त्याला त्रास होतो तर तू फ्रेस. डॉक्टरला फोन कर, लगेच बोला. थांबा, एक मिनिट, करतो. बॉस, बॉस शांत व्हा, बॉस शांत व्हा. अरे शिवा, सरकारासने फोन करून सांगितलं ना काम सुरू झालंय म्हणून. बरं झालं सांगितलंस, तुम्हाला विसरलोच होतो मी. शिवाचा कॉल आहे. चल स्पीकरवर टाकलं. हा बोल शिवा. हॅलो, हा सरकार. ते काम सुरू झाल्यावर फोन करायला सांगितलं होतं तुम्ही मला, म्हणून फोन केलाय. अरे तो आवाज काम ते तू. हा सरकार, हॅलो, मला आवाज येत नाही सरकार. एक मिनिट सरकार. ए जरा थांबा. हॅलो हॅलो. हा सरकार, बोला. हॅलो सरकार. डोकं दुखणं बंद झालं माझं. नाही दुखत आहे? हो. चला, बरं झालं. वा, चांगलं. हॅलो सरकार. हा बोल शिवा, बोल. हा, ते सरकारने लाद्या बदलायचं काम सुरू झाल्यावर कॉल करायला सांगितलं होता ना, म्हणून फोन केलाय. अरे ते सांगायला सुरू ठेव ना काम. सुरू ठेव, ते बंद करू नको, सुरू ठेव. नाही, ते काम चालू असताना ऐकायला येत नव्हतं ना, म्हणून थांबवलंय. सुरू करायला सांगतो मी. हा, हे सुरू करा रे. काम थांबव. काय? अरे काम थांबव शिवा. अहो पण सरकार, काय झालं? अरे प्रश्न विचारू नकोस, काम थांबव. अरे काम थांबव. ए थांबा. प्रिन्स, काय होते? भद्रा, मला आत्ता कळते काय होतंय मला. शिवा, काम सुरू कर. सरकार, अहो काय चाललंय? आता सुरू करायला सांगितलं, परत थांबवायला सांगितलं. तू प्रश्न विचारू नकोस, काम सुरू कर. सुरू करू? सुरू करा.
ऐक, थांबव थांबव थांबव. बापरे, हे काय चाललंय? हे बघून माझं डोकं आता ठणकायला लागलंय. अहो सरकार, पण हे काय चाललंय? सुरू कर सरकार. आओ सुरू करा. थांबव 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 थांबव. अहो हे थांबा. बस बस आता मी सुरू कर. थांबव 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 थांबव. अहो हे थांबा. बापरे, वहिनी बॉसने वेड्याचे झटके यायला लागलेत. पूर्ण वेड व्हायच्या आधी ना आपल्याला डॉक्टरला बोलवलं पाहिजे. बॉस डॉक्टरांना. अरे चूप मूर्ख माणसा, त्रास होते त्यांना आणि तू. सरकार, अहो वहिनी साहेब, अहो, काय झालंय नक्की? मध्ये सुरू करा सांगताय, मध्येच थांबवायला सांगताय. मला काही कळतच नाहीये. बंद बंद, काम बंद. बंद कर म्हणजे? बंद म्हणजे बंद बंद बंद. काय बोलायचं नाही, काम बंद करायचं आणि त्या कामगारांना घरी पाठव तू. आणि मला परत फोन करायचा नाही, कळलं? कामगारांना लवकरात लवकर घरी पाठव, काम बंद कर, कळलं तुला? अरे शिवा, काय चाललंय? सरकारांची तब्येत तर ठीक आहे ना? काय कळतच नाही मला सरकारांचं. काम थांबवायला सांगितलंय. काय काम थांबवायला सांगितलं म्हणजे? मला पण कळत, थांबवायला म्हणजे बंद करायला सांगितलंय. हो, राहू द्या, नाही करायचं काम. हा, आणि आमची मजुरी? अरे दादा, कामच नाही झालं तर मजुरी कसली? कसली मजुरी? अहो, आम्ही आमचं दुसरं काम सोडून फक्त फ्री सरकारच्या नाव खातरीचं काम करायला आलतो. काम तर होत नाही, मग आम्हाला मजुरी मिळायला नको? ठीक आहे, मी प्रेस सरकारांना फोन लावतो, त्यांच्याशी काय बोला ते. नाही, सरकारांना फोन नका करू. उगाच त्यांना त्रास नको. आम्ही निघतो. अरे शिवा, सरकारने स्वतः लाद्या बदलायला सांगितल्या आणि आता स्वतःच काम बंद करायला सांगितलं. मला तर काही कळतच नाही बघ. मला पण काही कळत नाहीये. बस. बापरे, काय चाललंय? माझं डोकं बनबनायला लागले. अरे बापरे. अरे तू सॉरी. बापरे. हा. झाला का चहा करून? हो, माझा आलाच आहे. अयो, 3 कप? मी तुला सांगितलं होतं ना की मी चहा नाही घेणार म्हणून. म्हणजे तुला आणि आप्पांना 2 कप पुरे की? हा 3रा कप कोणासाठी? अगं शिवासाठी. शिवा आलाय. शिवा आलाय? कुठे? अगं तो काय अप्पांशी गप्पा मारत बसलाय. कुठे आहे शिवा? अगं तो काय अम्मा? अयो, तो प्लंबर असतो बघ. तुझ्या आप्पांनी बोलवलं. तो बाहेरचा नळ आहे ना दुरुस्त करायला. मग तुला शिवा कुठून दिसला? तुला बास झालं वाटतं. नाही अगं, माझ्या लक्षातच आलं नाही. मला वाटलं शिवा आलाय. बरं चल, मी अप्पांना चहा देते. हा, चहा दे. आप्पांना लवकर चहा देऊन ये. हो. आता मला शिवाची वास होऊ लागलेत. हा आजार तर वाढतच चाललाय की श्रद्धा म्हणाली तसं होत असेल.
तू शिवाच्या प्रेमात पडलीयस. तो काय असेल माझ्या मनात? काही. छे छे. अरे चल ना, लय भूक लागली. पावभाजी खाऊन ये ना मस्त चीजवाली. चल ना. ए चीजवाली, काय चीज आहे रे तुझं पोट? हा का पोत आहे? अरे 3 उसाच्या रसाचे ग्लास प्यायलायस, 5 वडापाव आदळलेत आणि तरी अजून खायचंय. ठेवतो कुठे तू? अरे शेट, पापी पेटी ऐकत नाही ना माझं. चल ना रे, भूक लागली. चल ना, चल ना. नाही अजिबात नाही. चल ना, ये चल. नाही बोलला ना. नाही अजिबात नाही. काय झालं? ए वस्त्र्या, काय झालं? का रे, गावाकडे कोणी गचकलं का काय? हे वस्त्र आई, काय झालं वस्त्र? बोलशील? काय रडतोय? आय माय सॉरी ब्रो, आय माय सॉरी. म्हणजे खरंच माझं चुकलं यार. अरे एका पोरीसाठी आपल्या इतक्या वर्षाच्या दोस्तीत मी दुश्मनी आणली ब्रो. माझं चुकलंय आणि आता मला माझी चूक कळली ब्रो. ए वस्त्र्या, काय कुठली चूक कळली सांगशील का आम्हाला? काय चुकलंस तू? ए नंद्या, अरे यार माझ्या मनाच्या नसापासून सॉरी बोलतोय मी तुला. मी श्रद्धाला माझ्या प्रेमाची कबुली दिली, पण काय? बोल ना, बोल ना. पण तिला मी नाही आवडत यार. तिचं माझ्यावर प्रेम नाहीये. तिला दुसराच कोणीतरी आवडतोय. हा नंद्या, आणि तिला आवडणारा दुसरा तिसरा कोणी नाहीये ब्रो. तू आहेस तू. काय? मी? तिचं माझ्यावर प्रेम आहे? अरे पण हे सगळं घडलं कधी, कुठे, केव्हा? हे तू खरं बोलतोस ना वस्त्र्या? ए नंद्या, अरे हे 100% खरे आणि हेच ब्रह्मसत्य आहे. अरे तिला तूच आवडतोस. अरे मी तिला एकांतात भेटायला गेलो होतो. मी तिला माझ्या मनातलं सगळं सांगितलं, पण ती म्हणाली नाही, नंद्या मला आवडतो. माझं नंद्यावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. ती मला म्हणाली की तू तिला आवडतोस, तिचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आणि भावा, इतका जीव जळलाय ना तिचा तुझ्यावर. पुढे ती म्हणाली, वस्त्र भाऊजी बोलली. हो, पुढे ती म्हणाली, वस्त्र भाऊजी, तुम्ही माझ्या यांना त्रास देऊ नका. त्यांच्याबद्दल खोट्या अफवा पसरवू नका. त्यांना नका त्रास देऊ. अरे नंद्या, अरे तुला त्रास दिलेला त्यांना आवडत नाही. हे माझा तर विश्वासच बसत नाहीये. तू हे शुद्धीत बोलतोस ना? अरे ब्रो, शुद्धीत बोलतोय आणि सगळं खरं बोलतोय. चला, श्रद्धाच्या मनात खरं काय ते तरी कळलं. हा उद्याच प्रपोज करून टाकतो श्रद्धाला. नो एक्सक्यूज मी पाटील यार, की काही करू नको नंद्या. का? काय श्रद्धा आहे ना, थोडी वेगळ्या टाईपची मुलगी आहे ब्रो. म्हणजे कसं तुला सांगतो आहे, तिला ना लवशिपसाठी प्रपोज केलेली मुलं आवडत नाही ब्रो. घरी जाऊन सगळ्यांसमोर तिला लग्नाची मागणी घालणारी मुलं आवडतात. डायरेक्ट लग्न? हा. वस्त्र्या, खरं बोलतोय ना? हे भावा, अरे 1001% खरं बोलतोय मी. हे नंद्या, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नये आणि तसंच करायचं बरं का. सकाळी लवकर उठायचं, 2 वेळा साबण लावून आंघोळ करायची, चांगले कपडे घालायचे, मस्त रेडी व्हायचं, तिच्या घरी जायचं, सगळे आहेत की नाही बघायचं. सगळे असले की तिला लग्नाची मागणी घालायची. डायरेक्ट. चालेल, तू सांगशील तसं करणार. हा, थँक्यू बाबा, तू माझ्यासाठी तुझ्या प्रेमाचा बळी दिलायस. ए भाई, अरे छोड यार, तुझ्या सुखातच आपलं सुख आहे ना ब्रो.
चला तुमचं चालू द्या, मी जरा आज जाऊन येतो. कुठं? एक महत्वाचं काम आहे, आलो. चालू द्या, चला. हा, तुला माझ्याकडून पार्टी फिक्स. नंद्या. तुझ्याकडून पार्टी मी घेणारच ब्रो. हा नक्की इथे आलाय की आत्ताही मला भास होतोय? भास नावाचा ना आजारच झालाय मला. आजकाल सगळ्या गोष्टींचे भास होत आहेत. शक्ती, शक्ती, शक्ती. काय झालं? अशी भूत बघितल्यासारखी काय बघतेस? मी आहे शिवा. तू इथे यावेळी काही काम होतं का? मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. चल आपण आत बसून बोलूया. इथेच बोलूयात. मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. जरा महत्वाचा विषय. महत्वाचं? हा बोल. जरा सरकार आणि वहिनी साहेबांबद्दल बोलायचं होतं. तू दिवसभर ऑफिसमध्ये असतेस. सरकार आणि वहिनी साहेब सतत तुझ्या आजूबाजूला असतात. मला सांग, त्यांचं कोणाशी काही बिनसलंय वगैरे का? किंवा काही टेन्शन वगैरे आहे का त्यांना? का असं का विचारतोयस? अगं सरकारनं आजकाल जरा वेगळेच वागतायत. म्हणजे घडीत उत्साहात असतात, घडीच काहीतरी चिडतात. काही घडलंय का असं? हा, म्हणजे आज सरकार चहा प्यायला घरी आले होते. म्हणजे असे कधी आले नाहीत आजपर्यंत की खास नानाच्या आजचा चहा प्यायचा म्हणे. तर आले आणि अचानक म्हणाले की या लाद्या बदलून टाका. म्हणजे काही गरज नसताना अचानक घरातल्या लाद्या बदलायला सांगितल्या. अच्छा, लाद्यांचं काम काढलंयस का तू? हो, तर घेतल्या आम्ही लाद्या बदलायला घेतल्या. आणि लाद्या बदलत असताना अचानक सरकार म्हणतात थांबा, काम थांबवा. हा? काही कळतच नाही की सरकार असे का वागतायत. प्रिन्स सर जरा टेन्शन मध्ये आहे हे जाणवत आहे, पण नक्की कुठल्या टेन्शन मध्ये आहेत ते त्यांनाच माहिती. आणि भद्रावती मॅडमचं म्हणशील तर त्यांचा मूड माझ्या लक्षातच येत नाही. कधी हसतात, कधी चिडतात, तर कधी खूपच विक्षिप्त वागतात. मी काय म्हणतो ऐक ना, तू कायम त्यांच्या सोबत काम करत असतेस, तर जरा बघ ना माहिती काढून नेमकं काय प्रॉब्लेम झालाय किंवा का, म्हणजे त्यांचं टेन्शनचं कारण काय. हो, मी बघते. मला जरा त्यांची काळजी वाटते बस. हो. शिवा यावेळी येथे? हे बा चेटकोबा, त्या आदिशक्तीने पुन्हा एकदा खेळ केली, पुन्हा एकदा डाव खेळली ती. त्या आदिशक्तीचे अंश मिटवायला तूच सांगितलेस ना, व त्यासाठी मी सगळे प्रयत्न केले, पण आमच्या प्रत्येक प्रयत्नाला अपयश भेटलं. त्या आदिशक्तीने आमचा प्रत्येक डाव हाणून पाडला. तूच सांग आता काय करायचंय ते. शिवाच्या घरातली ती आदिशक्तीची मूर्ती तू बाहेर काढायला सांगितलीस खरी, पण ती कशी काढायची हे नाही सांगितलंस. तू मार्ग दाखवलास खरा चिटकोबा, पण त्या मार्गात खूप काटे कुठे आहेत. मी चालेन त्या मार्गावर, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला मदत कर.
मला मदत कर. ताकद दे. ताकद दे. होय नंद्या, अरे काय दाढी आणि केस केले तुझे बघ ना. अरे भावा श्रद्धाच काय, रस्त्याने येणाऱ्या 100 पोरी तुला आय लव्ह यू बोलती ना. अरे एकदम अक्षय कुमार हेअर कटिंग झाले तुझं. अक्षय कुमार एकदम फॅब्युलसली ब्युटिफुल दिसतोय, म्हणजे एकदम हे दिसतोय. बास रे बास, आता किती मजा घेणार गरीबाची. अरे भावा मजा नाही, खरं बोलतोय ना भावा मी तुला, मनापासून बोलतोय. बर कळतो. हे हे पैसे घे. अरे भावा, अरे पैसे देऊन तू आपल्या मैत्रीचं नातं तोडतोयस. नाही रे, आणि तुला काय वाटलं मी तुझ्याकडून पैसे घेईन? नाही भावा नाही. अरे तू आपला जिगरी आहे, जिगरी. आणि आज तू तुझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या लढाईवर चाललायस, आणि तिकडे तुझ्या आयुष्याचे आयुष्य घडणार आहे भावा. म्हणून आज तुला कटिंग दाढी सगळं फ्री. अरे तू भी क्या याद रखेगा वस्त्रा को. वस्ताऱ्या भावा, शिवा शेटनर तर तूच माझा खरा मित्र आहेस भावा. थँक्यू सो मच. हा चल येतो. ए नंद्या, अरे महत्वाचं सांगायचं बाकीच राहिलंय. काय रे, काय झालं? म्हणजे तू डायरेक्ट श्रद्धाला विचारण्याच्या आधी वहिनीला पटव. ए काही काय बोलतो, डोक्यावर पडलेस का रे? अरे भावा, तसं पटव नाही रे. अरे श्रद्धा सोबत बोलणी करण्याआधी तुला वहिनीला कपात उतरावं लागेल, कारण वहिनीची चालते ना घरात. वहिनीचा निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागतो ना. शक्ती ये ना, चहा घे ना. अरे वा, आज टपरीवर चहा पितोस? आज नाही आलास आमच्या घरी अम्माच्या हातचा चहा प्यायला? त्याचं काय, तुमच्या घरी चहा सोबत अपमान पण तोंडी लावायला मिळतो, इकडे फक्त कटिंगच मिळतो ना. हो का? नाही ठीक आहे, नेक्स्ट टाइम पासून तू आलास ना की प्लेट भर नाही परात भर अपमान देते तुला खायला. हा सॉरी, अगं मस्करी करत होतो. चहा घेणार? तू देत असशील तर घे. बस काय दादा, एक अपमान फ्री चहा, एक एकदम कडक कटिंग बनव. आलो घेऊन. घे, गरम आहे, सांभाळ. बघून बी. आयुष्यात सेटल व्हायला पाहिजे, नंतर सगळं बाकी आहे ना. हो, आयुष्यात ना सेटलमेंट खूप गरजेची आहे. मी पण माझ्या आयुष्यात आता लवकरात लवकर सेटल होणार आहे.